तीन लाल दिवे आणि मॅचिंग आईला मॅचिंग मी केलं, मला मॅचिंग म्हणून केलं. असं खरं तर उलट आहे ऍक्च्युली. उलट झालंय उलट. टेक्निकली मला मॅचिंग आईने केलं आणि आईला मॅचिंग आजीला केलं आम्ही. हा तुम्ही मला चढवलं झाडावर. आणि मला काय गंमत सांगायची होती बरं. एका मुशीतनं निघाले. म्हणतात ना साधू संत येते घरा, तसं आजी आली आहे घरी. आणि मग चला आता आम्ही भूर चाललेलो आहोत, फिरून येऊ. स्टे ट्यून्ड. तुझा चेहरा दाखव. स्टे ट्यून्ड. कशा दिसतोय तिघी जणी मॅचिंग एकच साडीतले. तर असं नको सांगत तू का ग बाई. एकाला कोणाला तरी साडी आपली पडली असेल असं वाटतं. नाही, देवीचा प्रसाद होता हा. घड्याळ बाबा. घड्याळ बाबा. हे असं ना धुकं असेल किंवा असं फॉगी असं हे असेल ना, हे खूप मस्त दिसतं. पाऊस झालाय, हिरवे हिरवे डोंगर आहेत बा. डेरेदार झाड. डेरेदार झाड आहेत. ते डेरेदार झाड म्हणजे फक्त वड पिंपळ असे असतात. चिंचही असते. पिंपळचे खूप उंच उंच वाढतात. हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखम. हा आणि येते का पूर्ण. फुलराणी ही खेळत होती त्या मखमाली. गोड निळ्या आभाळ आकाशात अव्याज मने होती डोलत. औषधी म्हणून खातात शक्तीवरती. हॅलो हाय नमस्कार मंडळी. आम्ही ना नागरतास इथल्या देवीच्या इथे आलेलो आहोत. मागे मी नागरतासचा व्हिडिओ केलेला आहे. चला तर मग गंमत दाखवते तुम्हाला. हे पा ऊन पाळ्या कोण खात बसलंय. है ना कासव. विष्णूचा अवतार आहे कासव, है ना. ते मस्त बसलंय शांत. ते खालून वरती आलं आणि असं छान सकाळचं कोवळं ऊन घेत बसलंय. हॅलो कछुआ महाराज. शांत बसलंय. चांगलंच मोठं झालेलं आहे. मस्त. आजी आजी प्रसाद गोळा करते.
ही जी देवी आहे ना, ही नांगराच्या फाळामध्ये सापडलेली देवी आहे, म्हणून याचं नागरतास असं नाव आहे. हां, अनुष्काला घेऊन आलो आहे आज इथे. हां, म्हण. जवळ ये जरा थोडीशी. हो, हो. म्हण परत. बोला, देवी मातेची जय. माते, तुझी कृपा आमच्या सगळ्यांवर, जगदंबे अशीच कायम असू देत माझ्या लेकरांवर. कसं वाटलं तुला? कसा वाटला परिसर? शांत, सुशील, नसतो परिसर, शांत असतो. शांत, प्रसन्न वाटला है ना? मजा आली ना किंशुक जरा आउटिंगची तुला? चला, आणि सांगा मिनल अद्वैत. आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहणार. थँक्यू. कोणतं चॅनल? मिनल अद्वैत. मागे जेव्हा मी आणि अद्वैत आलो होतो तेव्हा हा सगळा परिसर म्हणजे नागरतास देवीचा परिसर मला खूप आवडला होता. आणि तेव्हाच माझ्या मनात होतं की मुलं आले की मुलांना घेऊन यावं. आणि आता मुलं आलेली आहे, आई पण आलेली आहे, आणि अशा वेळेला आम्ही सगळेजण इथे आलेलो आहोत. देवीची कृपा सगळ्यांवर अशीच कायम असू दे. काय किंशुक, कसं वाटलं? मस्त वाटलं, त्याला आवडलं. मुलांना छान वाटलं. थँक्यू. इथे जवळच हे ना, देवीच्या मंदिरापासून म्हणजे नागरतास देवीच्या मंदिराच्या जवळच ही बुद्धाची मूर्ती आहे. आणि असं बुद्ध बसलेले आहेत, बुद्ध याच्यामध्ये. आणि खूप छान वाटतं, मस्त वाटतं. शांत सौम्य भाव असतात, मस्त वाटतं ते ना, किती छान वाटतं. जाता येताना दिसते ती मूर्ती, समोरच आहे. शांत सौम्य. बुद्धं शरणं गच्छामि. ही गजानन महाराजांच्या ह्याची दिंडी चालली आहे आषाढीची. मस्त दिंडी दिसली की किती छान वाटतं. बोला जय हरी विठ्ठल. कुठे आलोय आपण? हॉटेल मणिप्रभा. कुठल्या गावाला? वाशिम. चला. आजी कसं वाटतंय? मस्त. वा वा वा, काय विचारता? चला. आम्हाला बहुधा सगळेजण बँडवाले म्हणत असतील, तिघी जणी. आणि लोक ना रिसर्च करतात जेव्हा ते हॉटेलमध्ये येतात तेव्हा मेनू कार्ड हा एक मोठा रिसर्चचा भाग असतो. हे पहा, 2 ज्ञानी लोक बसले आहेत आमच्या इथे आणि ते रिसर्च करत आहेत. मेनू कार्डवरती रिसर्च. आणि त्यांची आजी. आम्हाला काय काही चालतं का गं? त्यांनी रिसर्च करत होते, आपण हां,
आम्ही काही खाऊ. आणि हे त्यांचे बाबा. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. रिसर्च झाला की सांगा. कशा आहे? छान आहे ना? तेलही मस्त, सगळंच मस्त, करून पण मस्त. काय आहे हे? हे आय थिंक चीज कबाब टाईप काहीतरी आहे. अच्छा. कसं वाटलं? खाऊन बघते. चीज आहे त्याच्यात ना मध्ये. चांगलं आहे. कसं आहे? आवडलं ना? छान आहे ना? झालं? कोणती इडली आहे? मैसूर इडली. बरं, थांबते. तर ही आहे मैसूर इडली. लेट्स सी हाऊ इट टेस्ट विदाउट सांबार अँड विथ. बरं. स्वतःचा एक फ्लेवर आहे त्याला. हां, येस इट इज स्पायसी आहे ना? विथ सांबार. आणि आता थोडंसं फ्लेवर आणि सांबार. ओके. सांबार अजून फ्लेवर आला. हो ना? आणि त्याच्यावरती सगळे स्पायसेस टाकलेत ना इडलीवर. जर स्पायसी ट्राय करायचं असेल तर डेफिनेटली ट्राय. हो ना? मैसूर इडली. ओके. काजू करी आहे. मनूला आवडते काजू करी आहे ना? मनूला आवडते म्हणून काजू करी आहे व्हाईट ग्रेव्हीमधली. आणि ही व्हेज कोल्हापुरी आहे. चांगलं आहे जेवण. मनूला बंगाली मिठाई आवडते ना? काय काय संदेश आहे. चीना टोस्ट आहे. बेंगाल स्वीट्स. ओके. आजी तुला काय पाहिजे? केक्स आहेत वेगवेगळे. रेनबो केक पेस्ट्रीज. दादांनी खूप खाऊ घातलंय वेगवेगळे पदार्थ. मनू काय घेतलंय? मलाई चमचम घेतलाय. मनूला खूप आवडतात बंगाली मिठाया. हाऊज दॅट? मस्त आहे ना? आज तुम्ही आमचा नागरतासचा व्हिडिओ पाहिला. आम्ही तिघींनी सारख्या रंगाचे कपडे घातलेले होते. आईची साडी होती लाल रंगाची, हे पा है ना, आणि माझा आणि मनूचा असा ड्रेस होता. तर ह्याची एक गोष्ट तुम्हाला सांगू का? हे ना बणीहून आणलेलं आम्ही साडी होती देवीच्या प्रसादाची. आणि त्यातनं ती 11 वार साडी होती. त्यातनं एक साडी निघाली आणि 2 टॉप असे शिवले आम्ही. आणि तुम्हाला जर ती पूर्वीची गोष्ट माहिती असेल, कोणती गाई? वागले की दुनिया की दुनिया. त्याच्यामध्ये ताग्यामध्ये सगळ्यांचे कपडे, त्या वागलेचं शर्ट, त्याच्या मुलींचे ड्रेस,
त्या बाईची साडी सगळं एका ताब्यामध्ये कसं आईला आज ती आठवण येत होती सारखी की वागले की दुनियासारखं दिसतं आपण. आम्ही बँडवाले दिसत होतो 3 जणी. लोक म्हणाले, म्हटलं नाही आम्ही तसं नाहीये, बँडवाले नाही आम्ही. तर अशी आम्ही मज्जा केली आज. किंगशू, बाबा, आजी, अनुष्का हे सगळेजण बरोबर होते तर खूप मजा आली है ना. नागरतास नांगराच्या फाळामध्ये सापडलेली देवी आहे म्हणून त्याला नागरतास म्हणतात. आणि छान शांत वातावरण आहे, छान वाटलं. अगदी तिथलं सगळं अगदी परिणामकारक वाटलं ते. हो ना. चला तर मग गुड डे. गुड डे. थँक्यू. थँक्यू.